नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे जनरल सायन्सचे काही महत्त्वाचे प्रश्न. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, आग लागण्यासाठी कोणत्या वायूचे इंधनासोबत एकत्रीकरण होते? आग लागण्यासाठी कोणत्या वायूचे इंधनासोबत एकत्रीकरण होते? तर याचं योग्य उत्तर आहे बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑक्सिजन. ऑक्सिजनचे इंधनासोबत एकत्रीकरण झाल्यानंतर आग लागते. प्रश्न दुसरा आहे, आग काड्या कोणत्या झाडापासून तयार करतात? आग काड्या कोणत्या झाडापासून तयार करतात? बांबू, सागवान, सावर, आंबा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सावर या झाडापासून. पुढचा प्रश्न बघूया, गुरुग्रहाला दुसरे नाव काय आहे? गुरुग्रहाला दुसरे नाव काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे गुरुग्रहाला वादळी ग्रह हे दुसरे नाव आहे. पुढचा प्रश्न बघूया, मलेरिया आजार कशामुळे उद्भवतो? मलेरिया हा आजार कशामुळे उद्भवतो? तर मलेरिया हा आजार विषाणूंमुळे उद्भवतो. पुढचा प्रश्न बघूया, मी जरा फास्टच घेतो आहे कारण खूप प्रश्न आहेत आपल्याकडं. मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते? मानवी शरीराचे सामान्य तापमान हे 37°C इतके असते. पुढचा प्रश्न आहे, विमानासाठी कोणते इंधन वापरतात? विमानासाठी कोणते इंधन वापरतात? तर याचं योग्य उत्तर आहे बघा, तुमचं बरोबर आहे, ऑप्शन क्रमांक 4 पेट्रोल. पुढचा प्रश्न आहे, आग विझवण्यासाठी कोणत्या वायूचा वापर केला जातो? आग विझवण्यासाठी कोणत्या वायूचा वापर केला जातो? तर कार्बन डायऑक्साईड. पुढचा प्रश्न बघूया, माणसाच्या गुणसूत्रांची संख्या किती असते? माणसाच्या गुणसूत्रांची संख्या ही 46 इतकी असते. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे तुमचं. कोणत्या मूलद्रव्याची घनता सर्वात जास्त असते? तर पारा. ऑप्शन क्रमांक 4 पारा या मूलद्रव्याची घनता सर्वात जास्त असते. पुढचा प्रश्न बघूया, मधुमेह कशाच्या अभावामुळे होतो? मधुमेह कशाच्या अभावामुळे होतो? तर मधुमेह हा इन्सुलिनच्या अभावामुळे होतो, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया, 1 फूट म्हणजे किती सेंटीमीटर असते? 1 फूट म्हणजे 12 सेंटीमीटर असते. सोपा. वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे असते? तर वातावरणात सर्वात जास्त प्रमाण हे नायट्रोजनचे असते, हे लक्षात ठेवायचं. ऑप्शन क्रमांक 4 तुमचं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न, हिमोग्लोबिन कशात बनते? हिमोग्लोबिन कशात बनते? तर हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमध्ये बनते. पुढचा प्रश्न आहे, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह हा गुरु असतो. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह हा गुरु असतो. पुढचा प्रश्न बघूया, 1 एकर म्हणजे किती गुंठे? 1 एकर म्हणजे किती गुंठे असते? तर 1 एकर म्हणजे 40 गुंठे एवढे असते. पुढचा प्रश्न बघूया, पायरिया हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? पायरिया हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? तर हा रोग हिरड्यांशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघूया, विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात? विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात? तर टंगस्टनची तार वापरतात. पुढचा प्रश्न आहे, प्रकाश वर्ष कशाचे एकक आहे? प्रकाश वर्ष कशाचे एकक आहे? सर्वांनी सांगायचं हे उत्तर. तर प्रकाश वर्ष हे अंतराचे एकक आहे. पुढचा प्रश्न, सूर्याचे तापमान किती असते? सूर्याचे तापमान किती असते? तर सूर्याचे तापमान हे सुमारे 6000°C इतके असते. बॅरोमीटर कशासाठी वापरतात? तर याचं योग्य उत्तर आहे बघा, ऑप्शन क्रमांक 3 बॅरोमीटर हे हवेचा दाब मोजण्यासाठी वापरतात. पुढचा प्रश्न आहे, सर्वात हलका धातू कोणता? सर्वात हलका धातू कोणता? तर सर्वात हलका धातू हा लिथियम हा असतो. पुढचा प्रश्न बघूया, सूर्याचा जन्म कोणत्या आकाशगंगेत झाला? सूर्याचा जन्म
कोणत्या आकाशगंगेत झाला? तर सूर्याचा जन्म हा मिल्की वे या आकाशगंगेत झाला. आणि आपली आकाशगंगा ही मिल्की वे आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. इटाई रोग कशामुळे होतो? तर इटाई हा रोग कॅडमियममुळे होतो. पुढचा प्रश्न बघूया. मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते? तर मानवी शरीरातील सर्वात लांब हाड हे मांडीचे असते, हे लक्षात ठेवायचं आहे. मानवाच्या शरीरातील पुढचा प्रश्न आहे. मानवाच्या शरीरातील सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता? तर सर्वात लहान हाड हे कानात असते. याचं योग्य उत्तर आहे कान. पुढचा प्रश्न बघूया. वनस्पतींच्या पानामध्ये हरितद्रव्य तयार होण्यासाठी काय आवश्यक असते? तर वनस्पतींच्या पानामध्ये हरितद्रव्य तयार होण्यासाठी हे सूर्यप्रकाश आवश्यक असतो. ऑप्शन क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किमान किती वेळ लागतो? सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किमान किती वेळ लागतो? तर 8 मिनिटे 20 सेकंद एवढं लागते. हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे. डायलिसिस उपचार कोणत्या आजारात करतात? डायलिसिस उपचार कोणत्या आजारात करतात? तर डायलिसिस उपचार हा मूत्रपिंडांचे उपचार यामध्ये करतात. ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे. डेसिबल कशाचे एकक आहे? डेसिबल कशाचे एकक आहे? तर डेसिबल हे आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे. पुढचा प्रश्न बघूया. कोणत्या वायूच्या कमतरतेमुळे वनस्पतींची वाढ खुंटते? कोणत्या वायूच्या कमतरतेमुळे वनस्पतींची वाढ खुंटते? तर नायट्रोजन वायूच्या कमतरतेमुळे. ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे. क्षयरोगावर प्रतिबंधक उपाय म्हणून कोणती लस दिली जाते? क्षयरोगावर प्रतिबंधक उपाय म्हणून कोणती लस दिली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे बघा, ऑप्शन क्रमांक 4 BCG ही लस दिली जाते. पुढचा प्रश्न आहे. आपल्या शेजारील आकाशगंगा कोणती आहे? आपल्या शेजारील आकाशगंगा ही कोणती आहे? तर ह्याचं योग्य उत्तर आहे बघा, ऑप्शन क्रमांक 3 देवयानी आकाशगंगा. आणि आपली आकाशगंगा कोणती आहे? मिल्की वे. मिल्की वे ही आपली आकाशगंगा आहे. पुढचा प्रश्न बघूया. सर्वात जास्त उपग्रह असणारा ग्रह कोणता? सर्वात जास्त उपग्रह असणारा ग्रह हा गुरु आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. डेंग्यू कशामुळे होतो? डेंग्यू हा कशामुळे होतो? तर डेंग्यू हा विषाणूंमुळे होतो. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? तर ती आहे ऑप्शन क्रमांक 3 चेतापेशी. पुढचा प्रश्न बघूया. ॲल्युमिनियम कोणत्या धातूपासून बनवतात? ॲल्युमिनियम कोणत्या धातूपासून बनवतात? तर ॲल्युमिनियम हे ऑप्शन क्रमांक 2 बॉक्साईट या धातूपासून बनवतात. विद्युत प्रवाह कोणत्या एककात मोजतात? पुढचा प्रश्न आहे बघा. विद्युत प्रवाह कोणत्या एककात मोजतात? तर विद्युत प्रवाह एम्पियरमध्ये मोजतात, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे. सर्वात चमकदार ग्रह कोणता? सर्वात चमकदार ग्रह कोणता? सर्वांना वाटेल सूर्य, तसं नाही, तर शुक्र हा सर्वात चमकदार ग्रह आहे. पुढचा प्रश्न आहे. ॲनिमिया हा रोग कशाशी संबंधित आहे? ॲनिमिया हा रोग कशाशी संबंधित आहे? ॲनिमिया हा रोग हाडांशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 4 तुमचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे. हवेचे रासायनिक सूत्र काय आहे? हवेचे रासायनिक सूत्र काय आहे? हवेला रासायनिक सूत्र नसते, हे लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 4 आहे. पुढचा प्रश्न आहे. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर तुमचं योग्य उत्तर आहे बघा, ऑप्शन क्रमांक 3
बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. खालीलपैकी अधातू ओळखा. खालीलपैकी अधातू ओळखा. सल्फर, ॲल्युमिनियम, क्रोमियम, कथिल. तर हे सगळे धातू आहेत तिन्ही, त्यामुळं सल्फर हा अधातू आहे. तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सल्फर. पुढचा प्रश्न बघूया. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? मुडदूस हा रोग होतो. ऑप्शन क्रमांक 3 व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मुडदूस हा रोग होतो. पुढचा प्रश्न बघूया. कॅल्शियम कशासाठी आवश्यक आहे? कॅल्शियम कशासाठी आवश्यक आहे? तर कॅल्शियम हे हाडांसाठी आवश्यक आहे. पुढचा प्रश्न बघूया. केल्विन हे एकक कशासाठी वापरतात? तर तापमान मोजण्यासाठी वापरतात. पुढचा प्रश्न आहे. मंगळ ग्रहाचा रंग लाल का असतो? मंगळ ग्रहाचा रंग लाल का असतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 मंगळाच्या मातीत लोह जास्त असतो. म्हणजे मंगळाच्या पृष्ठभागावर लोह जास्त असतो, त्यामुळे मंगळ ग्रहाचा रंग लाल असतो. पुढचा प्रश्न बघूया. कोणत्या रोगापासून बचाव करण्यासाठी BCG लस दिली जाते? कोणत्या रोगाच्या बचावासाठी BCG लस दिली जाते? तर TB या रोगाच्या बचावासाठी BCG लस दिली जाते. पुढचा प्रश्न आहे. सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत? सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत? तर सूर्यमालेत एकूण 8 ग्रह आहेत, तुम्हाला माहीतच असेल. पुढचा प्रश्न आहे. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर ती आहे यकृत म्हणजे लिव्हर. पुढचा प्रश्न बघूया. मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करू शकतात? मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करू शकतात? तर पांढऱ्या पेशी. पांढऱ्या पेशी ह्या रोगजंतूंचा प्रतिकार करू शकतात. पुढचा प्रश्न बघूया. धन्यवाद.